महत्त्वाचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। जेजुरी औद्योगिक क्षेत्रासाठी वीर धरणावरून स्वतंत्र पाणी योजना असून या योजनेतून केवळ 40% पाणी उद्योगांना मिळते। त्यामुळे उद्योग क्षेत्रात पाणी टंचाई निर्माण झाली आहे। आताच अनेक उद्योग टँकरने विकत पाणी घेत आहेत। त्यातच शासनाकडून या योजनेचं पाणी दुष्काळी भागांना देण्यासाठी मागणी होती आहे। अशा निर्णयामुळे येथील कारखानदारी बंद होऊ शकते। या योजनेतील एक थेंब पाणी देता येणं शक्य नाही। शासनाने दबाव आणल्यास उद्योजक आणि कामगार रस्त्यावर येऊन आंदोलन करतील असा इशारा जेजुरी उद्योजक संघाच्या वतीनं संघाचे अध्यक्ष डॉक्टर रामदास कुटे यांनी दिलाय। जेजुरी उद्योजक संघाच्या वतीने जेजुरी औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीमध्ये 2003 ते 2006 या दुष्काळी काळात प्रचंड पाणी टंचाईमुळे जेजुरी औद्योगिक क्षेत्रातील अनेक उद्योग बंद पडले, तर पाण्याअभावी येथील उद्योग इतरत्र गेले। उद्योजक संघाने पाठपुरावा केल्याने औद्योगिक महामंडळाने जेजुरी औद्योगिक क्षेत्रासाठी वीर धरणातून स्वतंत्र पाणी योजना कार्यान्वित केली। या योजनेमध्ये विजेचा प्रश्न, फुटणाऱ्या जलवाहिन्या आणि पूर्ण क्षमतेने ही योजना चालवली जात नसल्यानं या योजनेतून केवळ 40% पाणी पुरवठा होतोय। या उद्योग क्षेत्रात 180 उद्योग असून सुमारे 15,000 कामगार येथे काम करत आहेत। या उद्योगांना पिण्यासाठी वापरासाठी कमी पाणी मिळत असल्यानं अनेक उद्योगांना आज टँकरनं पाणी विकत घ्यावं लागतंय। शासनाने ही योजना पूर्ण क्षमतेने सुरू करून पाणी टंचाई दूर करावी। सध्या पुरंदर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यानं शासनाने जेजुरी औद्योगिक क्षेत्रासाठी असणाऱ्या वीर धरणावरील पाणी योजनेतील पाण्याची मागणी केली आहे। याच योजनेचं पाणी अपुरे येत असल्याने इतर योजनेसाठी पाणी देणं शक्य नाही। वीर धरणात भरपूर पाणीसाठा असून यातील पाणी शासनानं टँकरद्वारे दुष्काळी गावांना द्यावं। शासनाने जेजुरी MIDC योजनेतील पाणी मिळावे यासाठी दबाव टाकू नये, अन्यथा जेजुरी औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक आणि कामगार रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा ठराव या बैठकीत करण्यात आलाय। जेजुरी उद्योजक संघाचे अध्यक्ष डॉक्टर रामदास कुटे यांनी यावेळी जेजुरी MIDC मधील कारखानदारीला पूर्ण क्षमतेने पाणी मिळत नसल्यानं पिण्यासाठी वापरासाठी लागणाऱ्या पाण्याची तीव्र पाणी टंचाई झाली आहे। त्यामुळे अनेक उद्योग अडचणीत आलेत। ही पाणी टंचाई मानवनिर्मित आहे। उद्योग महामंडळ आणि शासनाने तातडीने दखल घेऊन युद्ध पातळीवर या योजनेतून 100% पाणी पुरवठा करावा। तसेच या योजनेतून इतर योजनांना पाणी देऊ नये, तरच येथील उद्योग जगतील। शासनाचा याबाबतचा उदासीन दृष्टिकोन उद्योजकांना मारक ठरणार आहे। जेजुरी औद्योगिक क्षेत्रातील पाणी टंचाई दूर न झाल्यास कारखाने बंद ठेवून शासनाचा निषेध करण्यासाठी उद्योजक आणि कामगारांना रस्त्यावर उतरवून आंदोलन करावे लागेल असे ठराव या बैठकीत झालाय। पुरंदर तालुक्याला दुष्काळ नवीन नाही। प्रशासन आणि इतर यंत्रणा पाणी काटकसरीने वापरासाठी आणि टंचाईची पूर्वकल्पना असताना देखील कुठलेही प्रतिबंधात्मक उपाय न केल्यामुळे या भीषण टंचाईला प्रशासन तेवढेच जबाबदार आहे, असं उद्योजक संघाचं मत आहे। जेजुरी MIDCला 70% कमी पाणी पुरवठा होतोय। याबाबत शासनाने तात्काळ निर्णय घेऊन पूर्ण क्षमतेने ही योजना सुरू करून उद्योग सुरळीत चालू ठेवावेत अशी मागणी उद्योजकांची असल्याचं त्यांनी सांगितलंय। त्यावेळी उद्योजक संघाचे माजी अध्यक्ष प्रकाश खाडे, कार्याध्यक्ष रवींद्र जोशी, सचिव राजेश पाटील, अनंत देशमुख आणि उद्योजकांनी पाणी टंचाईबाबत आपली भूमिका मांडली आहे। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी नितीन राऊत, जेजुरी। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।